time, every time. Blue skies, sunshine, outside on my mind. Outside on my mind. Hey Hardik, your team is here. Let's party. Outside on my mind. Hyundai Exter. Think outside, think Exter. इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात सविस्तर वृत्तांत. किमान वेतन कायद्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना 26,000 आणि मदतनीसांना 18,000 रुपये पगार मिळावा. आवश्यक ते सर्व लाभ मिळावेत. महागाई भत्त्याला जोडूनच मानधनातील वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत शुक्रवारी इचलकरंजीत जेल भरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात थोडीशी झटापटी झाली. विविध न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर गेल्यात. आंदोलन सुरू असतानाही राज्य शासनाकडून त्यांची साधी दखली घेतली नसल्याच्या निषेधार्थ कॉम्रेड जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर व परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करत जेलभरो आंदोलन केलंय. प्रदीर्घ काळापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सातत्याने शासन दरबारी प्रयत्न केले जातात, परंतु शासनाकडून मागण्यांची पूर्तता केली जात नसल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. या संदर्भात शासनाने तातडीनं बैठक घेऊन प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी यावेळी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी अनिकेत पाटील, डॉक्टर नम्रता पाटील, शोभा भंडारे, विद्या कांबळे, क्षमा पठाण, सुरेखा कांबळे आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करून आपली बौद्धिक पातळी पवार यांनी दाखवून दिल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. नागपूर येथील विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात पीएचडी विद्यार्थ्यांच्या संदर्भात सादर केलेल्या विषयावर चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत अशा शब्दात विद्यार्थ्यांचा अपमान होईल असं वक्तव्य केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटतायत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. यावेळी अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी अजित पवार यांचा निषेध करत महायुती सरकारचे शैक्षणिक धोरण या विधानातून दिसून येत आहे. तसेच बहुजन समाजाच्या शिक्षणाचा अधिकार नाकारला जात असून पुरोगामी महाराष्ट्राचा हा अवमान असल्याचं सांगितलंय. यावेळी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, गोविंदा आढाव, डॉक्टर विलास खिलारे, रेहान नदाब, आदित्य खोत, बिस्मिल्ला गैबान, जोशना भिसे, ज्योती भिसे, मधु मेहतर, सचिन साठे, तोसिफ लाटकर, ओंकार आवळकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची बहुजनांनी शिकताच कामा नये, केवळ उच्चवर्णीयांनी शिक्षण घ्यावं आणि बाकीच्या समाजानं त्यांच्या हाताखाली काम करावं अशा पद्धतीची जी प्रवृत्ती गेल्या अनेक शतकापासून या राज्यामध्ये आहे, त्या राज्यातल्या बहुजन समाजाला, मागासवर्गीय समाजाला शिक्षणाचा कुठलंही दार उघडता कामा नये अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांनी या ठिकाणी मांडली. आणि ही त्यांची एकट्याची भूमिका नाही, तर भारतीय जनता पक्षाचं डोकं त्यांच्या मागं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं विधान हे केलं जातंय. महायुती महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना 8 सवलती जाहीर केल्यात. त्यापैकी प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ जाहीर केली. त्या फी माफी सवलतीची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना लाभ द्यावा यासाठी भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी यांच्या वतीनं पंचक्रोशीतील शालेय व उच्च शिक्षण महाविद्यालयात शासन निर्णयाची अंमलबजावणी करून परीक्षा फी माफी सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांना द्यावा अशा आशयाचं निवेदन दिलंय. यावेळी महाविद्यालय प्राचार्यांनी शासन निर्णयानुसार फी माफी सवलतीची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना लाभ देऊ, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी फी भरली आहे त्यांची फी परतावा प्रस्ताव सादर करू असं आश्वासन दिलंय.
यावेळी महाविद्यालयामध्ये शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शालेय शिक्षण घेत असताना शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती अथवा कोणत्याही मदतीसाठी भाजपा युवा मोर्चा सदैव आपल्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली व आपल्या समस्येचं निराकरण मदतीसाठी भाजप युवा मोर्चा सोशल मीडियाशी नोंदणीचं आवाहन केलं। या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुमारे 2589 इतक्या संख्येने नोंद केली। यावेळी अरविंद चौगले, सूरज आडेकर, नितीन पडियार, दीपक पाटील, राजू सुतार, उमाकांत दाभोळे, हेमंत वरुटे, अण्णा आवळे, अविनाश मानगावकर, अभिजित मानगावकर आदींसह भाजप युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी उपस्थित होते। इचलकरंजी शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने डॉक्टर विक्रम साराभाई विज्ञान भवनात समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारित प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना समाज उपयोगी संशोधनाकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध कल्पक योजना उपकरणाच्या माध्यमातून मांडल्यात। त्यामध्ये प्रामुख्याने शेती, सेंद्रिय शेती, ऊर्जा, ग्रामीण जीवन, वाहतूक दळणवळण, आधुनिक कचराकुंडी, समाजशील विज्ञान, स्ट्रीट लाईट कंट्रोल, वाहतूक नियंत्रण, गणिती उपकरण, पाणी बचत अशा समाज उपयोगी विषयांसह रोबोटिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रभावी स्मार्ट सुमारे 107 उपकरणांची मांडणी करण्यात आली। इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग, वीरशैव उत्कर्ष मंडळ संचलित श्री मृगेंद्र अण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिर, विद्यानिकेतन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, डीएम बिरादार बाल विद्या मंदिर, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सदाशिवराव सुलतानपुरे फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मृगेंद्र अण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिर येथे इचलकरंजी शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलंय। या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन ग्रंथ दिंडीने करण्यात आलं। महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि शरद इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागने, कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन सुलतानपुरे, गट शिक्षण अधिकारी जगन्नाथ पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते, राजेंद्र जैन, उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। स्वागत उत्कर्ष मंडळाचे सेक्रेटरी किशोर पाटील यांनी तर प्रशासनाधिकारी अजय बिरनगे यांनी प्रास्ताविक केलाय। पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक प्रसाद देवमोरे यांनी करून दिलाय। समाजशील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत सुमारे 107 उपकरणांची मांडणी करण्यात आली। उच्च प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचरांनी सहभाग नोंदवलाय। समाजाभिमुख संशोधनाचा प्रत्यय आणून देणारी अनेक संशोधन उपकरणे प्रदर्शनात आहेत। या प्रसंगी इरगोंडा पाटील, डीएम बिरादार, लिंगराज कित्तुरे, सुरेश पाटील, युवराज माळी, अनिल स्वामी, बाबासाहेब पाटील, मुकुंद माळी, रमेश नायकवडे, एसटी खोत, सौ हेमल सुलतानपुरे, शैलेजा पाटील, अशोक चनविरे, राजेश पाटील आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सौ शेटे व सौ कांबळे यांनी केलं। आभार हायस्कूल मुख्याध्यापिका सौ भेंडवडे यांनी मांडलेत। इचलकरंजीत जबल हज, उमरा आणि जियारत टूर्स कार्यालय सुरू झालं असून त्याचं उद्घाटन बुधवारी हाजी महबूब काले यांच्या हस्ते करण्यात आलं। तर याच दिवशी जबल हज, उमरा आणि जियारत टूर्समधून 30 यात्री हज उमरासाठी रवाना झालेत। अल्ताफ अहमदचो इनामदार यांच्या जबल हज, उमरा आणि जियारत टूर्समधून हज, उमरा आणि जियारत यात्रेचं योग्य नियोजन आणि यात्रेकरूंची उत्तम सोय करण्यात येते। त्यामुळे हज यात्रेकरूंची विश्वासार्हता आणि गत 9 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव यामुळे जबल टूर्समध्ये इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील हज यात्रेकरूंचं मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू असतं। यात्रेकरूंच्या सोयीसाठी इचलकरंजी मध्य सेंटर धरून विक्रमनगर येथील शिरगावे कॉम्प्लेक्स येथे जबल हज, उमरा आणि जियारत टूर्स कार्यालय सुरू करण्यात आलंय। यावेळी मौलाना, समाज बांधव आणि मित्र परिवाराने दुवा पठण करून अल्ताफ इनामदार यांच्या व्यवसायाच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्यात। पहिल्याच दिवशी कार्यालयातून 30 यात्री हज, उमरासाठी रवाना झालेत। जबल टूर्समधून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवडी हज, उमरा आणि जियारत यात्रेचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये उमरा विजा, विमा, इतर प्रवासासाठी एसी बसेसची सोय, लॉन्ड्री सर्व्हिस, जियारत मक्का मदिना, रिटर्न विमान तिकीट, भारतीय खाद्यपदार्थ आदी सुविधा दिल्या जातात। त्यामुळे ज्यांना हज, उमरा आणि जियारत यात्रा करायची आहे त्यांनी जबल टूर्सशी संपर्क करावा असं आवाहन कैफ इनामदार यांनी केलंय। यावेळी रमजान गौंडी, अताउल्ला मुजावर, राजू सुतार, सुफियान मुजावर, समीर मुजावर, फिरोज दानवाडे, झाकीर संदी, मौला काले, आमिर मुजावर, तौसिफ मुजावर, वाशाल्ला मुजावर, सद्दाम काले, शाकीर काले, आसिफ मुलानी, शाहजिद संदी, दस्तगीर मुजावर आदींसह हज यात्रेकरू व नातेवाईक उपस्थित होते। इचलकरंजी नगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाच्या गलतान कारभारामुळे दत्तनगर परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। वेळच्या वेळी सारण गटारी केल्या नसल्यानं पाऊस नसतानाही गटारी तुंबून मोठ्या प्रमाणात पाणी गल्लीमध्ये रस्त्यावर पसरतंय।
वारंवार हा प्रकार घडत असून याकडे प्रशासनाने डोळेझाक केली जात असल्यामुळे नागरिकात तीव्र संतापाची लाट उसळली। इचलकरंजी महानगरपालिकेत 2 वर्षापासून प्रशासक राज आहे। लोकप्रतिनिधी नसल्यानं नागरिकांची अनेक कामं रखडलीत। दत्तनगर भागामध्ये बांधकाम विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे आवश्यकतेनुसार गटर बांधण्यात आली नाही, त्यामुळे आंबेडकर नगर, गणेश नगर या भागातून दत्तनगर मार्गे पाणी पुढे वाहतं। दत्तनगर येथे गटार तुंबून सांडपाणी गल्ली नंबर 7-8 मधून परिसरामध्ये पसरतंय। पावसाळ्यात तर ओढ्याचं स्वरूप या गटारींना प्राप्त होत आहे। सध्या पाऊस नाही तरी देखील या गटारीत तुंबून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे। वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झालेत, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। लवकरात लवकर गटार पूर्ण बांधून सारण गटार वेळच्या वेळी स्वच्छ करावी अशी मागणी होते। महाराष्ट्र राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा विक्री व वाहतूक बंदी असताना बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या प्रणव नितीन वाळवेकर वय 21 राहणार सांगली नाका शहापूर याला शहापूर पोलिसांनी पकडलाय। त्याच्याकडून 4 लाखाच्या टेम्पोसह 1,36,105 रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त करण्यात आली। ही कारवाई होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप या मार्गावर करण्यात आली। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आसिफ मोहम्मद कलायगार यांनी फिर्याद दिली। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी: महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखू व सुपारीची विक्री, साठा आणि वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली। असं असताना खंजिरे औद्योगिक वसाहतीतील होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप या मार्गावर एका टेम्पोमधून क्रमांक MH09 FL 4306 मधून बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू व सुपारीची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतलाय। त्यामध्ये केसरयुक्त विमला, V1 टोबॅको, पत्ती पाकिटे, पान मसाला असा 5,36,105 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धुमाळ करतायत। आमच्या ताज्या बातम्यांसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।